माझ्या लाडक्या भावांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की पोर्टर म्हणजे असं पार्सल डिलिव्हरी करणं हे खूप म्हणजे सोपं आहे, मस्त आहे. 100चं पेट्रोल टाकलं, फक्त काय गाडीवरती पार्सल घ्यायचं आहे, पाठीमागं बांधलं, बसला की गेला. एका एका पार्सलचे 400 400 500 500 रुपये भेटत आहेत. पण तसं नाही आहे. तुमचा विचार आहे ना खूप चुकीचा आहे. कारण हे काम एवढं सोपं नाही आहे. सोपं म्हणण्यापेक्षा हे प्रत्येकाच्या ह्याचं हे नाही आहे. आता हे सुरुवातीपासून काय झालं, आता हे त्या कामाच्या आम्हा लोकांना सवय झाली. म्हणजे जी लोकं पहिल्यापासून डिलिव्हरीचं काम करतायत ना, त्या लोकांना कामाची सवय झाली म्हणून काय आम्हाला वाटत नाही. पण तरी पण तुम्हाला जर बोलायला जर गेलं तर हे काम एवढं हे आहे ना. आता ऊन बघा किती आहे, हे बघा ऊन, अशा वाफा मारतायत आणि हाताला चटके लागतायत. ते ग्लव्स जरी घातलेत ना, त्या ग्लव्सच्या आतमधून अशी हीट मारते बाहेर, एवढं गरम होतंय. हवा तर लागतच नाही, हवा पण लागते पण गरम हवा लागते. तसा जर तुमचा जर विचार असेल ना की असं मी पोर्टर मारतो, हे करतो ते करतो, म्हणजे पोर्टरमध्ये पैसा आहे, पैसे पण येतात मस्त. 100चं पेट्रोल लागलं की 300 400 रुपये होत आहेत, एका तासाला 400 500 रुपये भेटत आहेत. म्हणजे लय जणांची तुम्ही जरा व्हिडिओ बघूनच हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला वाटत असेल ना की हा दुसरा कोण तर एका ट्रिपमध्ये, म्हणजे एका ट्रिपमध्ये 30 किलोमीटरचे याला 600 700 700 700 रुपये भेटत आहेत. तर तसं नाही आहे ते भाई. त्याच्यामध्ये मेहनत पण तेवढीच आहे आणि स्ट्रगल पण तेवढंच करावं लागतं त्यासाठी. त्या उन्हातून असं एवढं हे करून जायला लागतं. ट्रॅफिकमध्ये जर थांबलो ना, असे चटके लागतात ना हाताला आणि अशा शर्टच्या आतमधून अशा वाफा मारतात. ट्रॅफिकवाल्यांचा विचार करा तुम्ही, बघा काय कसं. एवढं दिवसभरी लोक उन्हात उभे असतात. तुम्ही असं उन्हाच्या सावलीला जरी थांबलात ना तरी पण तुम्हाला गरम होणार, थंड हवाही लागणार नाहीच, कारण रस्ता पूर्ण तापलेला असतो. म्हणून जर का तुम्हाला जर खरंच जर ऑप्शन नसेल तुमच्याकडे, तुम्हाला जर हेच करायचं आहे तर तुम्ही करू शकता. पण काही जेवढी मेहनत आहे ना, जेवढे पैसे येत आहेत ना, तेवढीच रिस्क पण आहे. बस मला तर एवढंच सांगायचं होतं तुम्हाला.